तसंच हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता होती. मोठमोठ्या जिम ओपन होतात आहे आणि त्या बंद पडतात आहे. तर ट्रूली फिट अकॅडमी त्या जिमला कशी गाईड करू शकते? जर इन्व्हेस्टमेंटबद्दल तुम्ही बोलला की शरीरावरती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तर थोडंसं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत मी तुमच्या प्रोफेशनकडे येतो. आता इन्व्हेस्टमेंट हेल्थवरती करणं गरजेचं आहे. तसंच हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता होती. मोठमोठ्या जिम ओपन होतात आहे आणि त्या बंद पडतात आहे. तर ट्रूली फिट अकॅडमी त्या जिमला कशी गाईड करू शकते की एखाद्याचं स्वप्न असतं जिम उभा करणं, पण केवळ चुकीच्या मॅनेजमेंटमुळं ती जिम बंद पडते आणि त्याचं इतक्या वर्षांचं स्वप्न मातीला मिळतं. काय मदत करू शकता आमच्या प्रेक्षकांना सांगा. सर, फिटनेस इंडस्ट्रीजमध्ये जे काय सेटअप उभे होतात, जिम सेटअप्स, या इंडस्ट्रीचा मी आत्तापर्यंत 15 ते 20 वर्षामध्ये घेतलेल्या अनुभवातून सांगतो, रिटेन्शन हे बिझनेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. बरोबर आहे. ओके. माझ्याकडे एखादा मेंबर इन्क्वायरीला येतो, त्याला मी सगळं फॅसिलिटी दाखवतो, त्या 15-20 मिनटात त्याला मोटिवेट करतो फिटनेस लाईफस्टाईलमध्ये येण्याकरता. बऱ्याच गोष्टी कमिट केल्या जातात, आम्ही अशी सर्व्हिस देऊ, असा गायडन्स देऊ. तो जॉईन होतो. पहिले 8-10 दिवस त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याच्यानंतर तो येतोय नाही येतोय, त्याच्यात काय फरक पडला आहे, ह्या बऱ्याचशा जिममध्ये मॉनिटरिंग जो पार्ट आहे ना, तो नाही व्यवस्थित हँडल होतो. ओके. मग त्याच्यामुळे काय होतं, तो मेंबर रिन्युअल झालं की ते जिमचा फोन जातो त्याला. तो ऑलरेडी नाराज असतो की अरे मी आलो नाही इतके दिवस, मला फोन नाही आला, आणि आता रिन्युअल जेव्हा पैसे हवेत त्यावेळेस फोन आला. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी बघितलेला आहे. जेव्हा एखादं जिम 600 ते 700 लाईव्ह मेंबरला पोचतं, की असे माझ्याकडे मेंबर आहेत ज्याच्यामध्ये 600 लोकांची मेंबरशिप लाईव्ह आहे, त्यावेळेस त्या व्यक्तींनाच जर तुम्ही सांभाळलं तर तुम्हाला बाहेर बघा, तुमचा रिन्युअलचा रेशोच तुम्ही जर ओव्हरऑल कलेक्शन मधला 60-70% ठेवला तर तुम्हाला बाहेर तुम्हाला खूप मार्केटिंग करायची गरज नाही ना, तुम्हाला तुम्ही लॉसमध्ये जाता. बरोबर आहे. नवीन मेंबर बघणार किती तुम्ही? तुम्हाला आजूबाजूला अजून परत नवीन नवीन कॉम्पिटिटर पण येत जातात. तोपर्यंत तुम्ही जिम टाकताय, 1-1.5 वर्षात बाजूला दुसरं एक जिम होतं, तिथं मोठा सेटअप असतो, मे बी इक्विपमेंट अजून तुमच्यापेक्षा चांगली असतील, स्वस्त पण असू शकतात, मे बी त्याचा रेट पण कमी असू शकतो. तुमच्याकडे लोक येण्यामागचं आणि तुमच्याकडे टिकून राहण्यामागचं रिझन तुम्ही काय देताय लोकांना? बरोबर. ओके. सो मी आतापर्यंत ज्या जिम मॅनेज करतोय तिकडे रिटेन्शन म्हणजे मॉनिटरिंग हा पार्ट आम्ही खूप ॲग्रेसिव्हली हँडल करतो. बरोबर बरोबर. की माझ्याकडे एक मेंबर ह्या तारखेला जॉईन झाला होता, 1 महिन्यानंतर त्याच्यात काय फरक झाला, 2 महिन्यानंतर काय फरक झाला, मग मध्ये तो नाही आला तर त्याला कॉल गेला का, इरेग्युलर झाला तो. मग ह्या गोष्टी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर मग तुम्ही नवीन मार्केटिंग करून नवीन मेंबरांना किती मोटिवेट करून तुम्ही ब्रेक इव्हनला पोहोचणार आणि प्रॉफिटमध्ये येणार. सर, तुम्ही रिटेन्शनचा विषय काढला. मला असं वाटतं पर्सनली रिटेन्शनमध्ये तुमचा जो स्टाफ आहे त्याचा सुद्धा फार मोठा रोल आहे. डेफिनेटली. तो देत असलेली सर्व्हिस असेल, त्याचं नॉलेज असेल वगैरे वगैरे. आणि लॅक ऑफ स्किल्ड पीपल हा इंडियाचा नॅशनल इश्यू आहे. एका बाजूला आपण म्हणतो की नोकऱ्या नाही आहेत, रोजगाराच्या संधी नाही आहेत, आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री पण अपवाद नाहीये, प्रत्येक इंडस्ट्री म्हणते की स्किल्ड मॅनपॉवर. आणि योगायोगाने तुम्ही फिटनेस इंडस्ट्रीमध्ये स्किल्ड मॅनपॉवर तयार करायला आहे. तर तुम्ही जे नवीन तरुण आहेत, जे या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहतात आहे, किंवा जे या इंडस्ट्रीमध्ये नाही आहेत पण या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी कशी मदत करू शकता जेणेकरून त्या जिम्सना योग्य मॅनपॉवर मिळेल आणि या मॅनपॉवरला योग्य व्यवसाय किंवा अपॉर्च्युनिटी मिळेल. त्यासाठी ट्रूली फिट अकॅडमी स्पेसिफिकली कशा पद्धतीचे कोर्सेस डिझाईन करते जे इतरांपेक्षा वेगळे आहेत? सर, इंडस्ट्रीमध्ये हा जो तुम्ही पॉईंट काढलेला आहे की करिअर कसं करणार, फिटनेस कोणाला यायचंय, करिअर करायचंय, कोणाला यायचंय, तर तुम्ही मला करिअर करायचंय, ह्या इंडस्ट्रीमध्ये माझा मित्र आहे आणि तो चांगले पैसे कमवतोय, आता त्याला बघून मलाही वाटतंय की अरे मी पण हे असं करावं, ते तसं नाही होत.
या इंडस्ट्रीमध्ये नाही नाही होणार. राईट. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचा फिजिकल परफॉर्मन्स वाढवण्याकरता, त्याच्या फिजिकल आणि इमोशनल प्रॉब्लेममधनं त्याला बाहेर काढण्याकरता जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत येताय, ओके, वी फिटनेस प्रोफेशनल नॉट ओनली मेक पीपल फिजिकली फिट, बट वी हेल्प देम टू कम आउट फ्रॉम लॉट ऑफ इमोशनल थिंग्स. ओके, मग त्या आत्मीयतेने एखाद्या व्यक्ती जेव्हा इंडस्ट्रीमध्ये करिअर करायला येते ना, तेव्हा ती चांगली ग्रोथ करते. ओके, पण तुम्हाला जर फक्त 4 तास भरायचे, 4 तासाची मला एवढी सॅलरी मिळणार आहे, 8 तासाची एवढी सॅलरी मिळणार आहे, या उद्देशाने जर तुम्ही येताय, पर्सनल ट्रेनिंग घेतले, मला अर्धे पैसे मिळणार आहेत जिमकडनं, ह्या उद्देशाने जर तुम्ही येणार असाल पैसा बघून, तर मग तुम्ही लॉंग टर्मला नाही जाणार, तुम्ही टॉप लेवलला नाही जाणार, तुम्ही तेवढा पैसा नाही बनवू शकणार. मग काही वर्षांनी तुम्ही इंडस्ट्रीला नावं ठेवणार, जिमला नावं ठेवणार आणि मग तुम्ही क्विट करणार. ओके, मग ते तसं नाही झालं पाहिजे. जर तुम्हाला मी हे एक्सपिरियन्स केलं ह्या फील्डमध्ये, इतकं हाय लेवलला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे, कारण तुम्ही बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय ना. ओके, मग अशा उद्देशाने जर तुम्ही स्टाफ घडवला, बरोबर, की आपण जे करतोय पैसा तर कमवायचाच आहे, पण त्याच्या मागे सोशल कॉज किती मोठा आहे, खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. सिरियसली. एका व्यक्तीला दिवसभराचं काम करून घरी गेल्यानंतर त्याच्या मुलाला त्याच्याबरोबर खेळायचंय, पण याची शारीरिक क्षमता त्याला अलाऊच करत नाहीये. आणि अशा व्यक्तीला तुम्ही जेव्हा फिट करता आणि तो व्यक्ती जेव्हा त्याच्या मुलाबरोबर खेळताना त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो, त्याची व्हॅल्यू पैशात नाही होऊ शकत. राईट. आणि अशा मग बऱ्याच उदाहरणं आहेत. ओके, मग जिमनी सुद्धा जेव्हा स्टाफ ठेवतोय त्यावेळेस, किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये स्टाफ तयार होतोय, तर त्याला फक्त टेक्निकल नॉलेज देऊन फायदा नाही. राईट. की आपण काय ह्याला जाऊन शिकवणार आहोत एखाद्या व्यक्तीला, ज्याच्यातनं त्याचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत, हे पण शिकवणं खूप गरजेचं. जॉब सॅटिस्फॅक्शन काय आहे ते शिकवणं गरजेचं. त्यासाठी ट्रुली फिटचा काय फॉर्म्युला आहे? याच्यामध्ये सर प्रॅक्टिकल्स आणि थिअरीमध्ये, ओके, प्रॅक्टिकलमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतातच, की एखाद्या व्यक्तीला फॉर्म अँड टेक्निक कसे शिकवायचे, त्याला चुकत असेल तर कसं बाहेर काढायचं त्याच्यातनं, करेक्ट फॉर्म अँड टेक्निक कसे करून घ्यायचे. पण त्याच्याच बरोबर जे काही लेक्चर्स कव्हर केले जातात, ओके, सो इंट्रोडक्शन टू फिटनेस इंडस्ट्री, याच्यातच तो टॉपिक कव्हर केला जातो, की तुम्ही ह्या इंडस्ट्रीत कशासाठी आलात, फक्त पैसा नाही. बरोबर आहे. मग बाकीच्या काय गोष्टी आहेत की जेणेकरून तुम्ही एक समाधानी लाईफ जगू शकता, की मी एक चांगलं काम करतो, पैसा तर कमवतोच, मग हे त्याच्यामध्येच कव्हर केलं जातं. राईट. ट्रुली फिट इज वन ऑफ द सोल्युशन जिथे नवीन या इंडस्ट्रीतले करिअर करणाऱ्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो. येस, जिथे तुम्ही फिटनेस इंडस्ट्रीमध्ये करिअर करून लॉंग टर्म जाऊ शकता. बट तुमचं इंटेन्शन काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये करिअर नाही करू शकत. नाही.